अक्षता म्हात्रे हे प्रकरण अजून ताजा आहे तोपर्यंत नवी मुंबईवरून येथे आणखी एक राक्षसी वृत्ती घटना घडलेली आहे। उरणमधील यशस्वी शिंदे या 22 वर्षीय मुलीची खूप निघृण अशी हत्या करण्यात आलेली आहे। हृदय पिळवटून टाकणारी अशी ही घटना आहे, कारण त्या मुलीच्या शरीराचे तुकडे केले आहेत, तिच्या छातीवर सुद्धा खुणा आहेत, तिच्या चेहऱ्याचा दगडाने पार ठेचून चेंदामेंदा केलेला आहे, तिच्या गुप्तांगावर सुद्धा वार केले आहेत। म्हणजे आरोपीची किती विकृत मानसिकता आहे हे समजते। यावर सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय सागर हिट्स हा तुमचा आवडता चॅनल। नवी मुंबई उरणमधील यशस्वी शिंदे वय वर्ष 22, ती बेलापूर येथे नोकरीला होती। दिनांक 25 जुलै 2024ला कामाला गेली। ती घरी आलीच नाही। घरातील लोकांनी कॉल केला पण संपर्क होईना। 4:30 नंतर तर तिचा फोन बंदच असल्याचं दिसून आलं। मग यशस्वीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली व मिसिंग केस नोंदवली। पोलिसांचा तपास सुरूच होता तोपर्यंत 27 तारखेला उरण नाका पेट्रोल पंपाच्या पाठीमागे एक मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस घटनास्थळी गेले पण चेहऱ्याचा पूर्ण दगडाने ठेचून चेंदामेंदा केल्याने मृतदेहाची ओळख पटवणे हे अवघड होतं। त्यावेळेस मिसिंग केस चेक केल्या, त्यातील यशस्वीच्या कुटुंबियांना संपर्क करून त्यांना बोलवण्यात आलं। कुटुंबीय मृतदेह पाहताच स्तब्ध झाले। इतके क्रूरतेने हत्या त्या मुलीची केली होती। वडिलांनी यावर संशय व्यक्त केला, तो दाऊद शेख या इसमावर। याचे कारण पोलिसांनी त्यांना विचारले, त्यावेळी पोलिसांना त्यांनी सांगितले की 5 वर्षापूर्वी दाऊद शेख हा यशस्वीला त्रास देत होता, म्हणून आम्ही त्यावेळी त्याच्यावरती फोक्सो अंतर्गत एक FIR दाखल केला होता। त्यावेळी त्याला तुरुंगातही टाकण्यात आलं होतं। त्यानंतर तो बराच दिवस तुरुंगात सुद्धा होता। हे समजल्यावर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली व दाऊद शेखला शोधण्यासाठी वेग वाढवला। पोलिसांनी यशस्वीचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा चेक केले। त्यातून तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खूप धक्कादायक अशी गोष्ट समोर आलेली आहे। यशस्वीने एकाच नंबरशी बराच वेळ बोलत असल्याचं दिसून आलं। या नंबरवरून कॉल येतही होते आणि जातही होते। नंतरचे डिटेल्स चेक केल्यावर हा नंबर दाऊद शेख या तरुणाचा आढळला। मग या दोघांमध्ये प्रेम प्रकरण होतं का असाही संशय व्यक्त होतोय। मग प्रेम होतं तर इतकी क्रूरतेने हत्या का गेली असाही प्रश्न मग उभा राहिला। मग 5 वर्षापूर्वी झालेल्या घटनेचा राग मनात धरून हे कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला। 5 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची माफी मागून तिच्याशी बोलायला सुरुवात केली व तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यानंतर स्वतःचा हेतू त्याने साध्य केला असावा। त्यासाठीच तो इतक्या वर्ष प्लॅनिंग करत होता असाही प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। या घटनेने उरण शहरात संतप्त अशी लाट पसरलेली आहे। उरण या शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। हे लव्ह जिहादचं प्रकरण असू शकते असाही नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत। आरोपी पकडल्यानंतर तो वेडा होता, नशेडी होता, ड्रग्ज घेत होता, नाबालिग होता किंवा अशी बरीच कारणं देतात किंवा असा प्रचार नंतर कोणीही करू नये, त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी उरणकर आता सध्या करताना दिसत आहेत। कारण ही साहजिकच आहे। अशा घटना घडल्या की आरोपी वेडा आहे, तो ड्रग्ज घेतला होता, तो नादान होता, अशा आरोपीच्या बाजूकडील लोक बोलताना दिसतात। म्हणून आज उरणकरांनी हा प्रश्न सुद्धा उपस्थित केलेला आपल्याला दिसतंय। धर्म जात थोडा वेळ बाजूला ठेवू, पण माणुसकीला काळिंबा फासणारी अशी ही घटना घडलेली आहे। या घटनेतील त्या व्यक्तीचे मानसिक विकृतीकरण लक्षात आपण घेणं गरजेचं आहे। कारण फक्त हत्येचाच मानस असेल तर हत्या वेगळ्या पद्धतीने असतात हे आपण पाहिलेलं आहे। पण या यशस्वीच्या हत्याकांडात जर बघायला गेलं तर त्या व्यक्तीची मानसिक विकृती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। गुप्तांगावर, चेहऱ्यावर, छातीवर वार म्हणजे किती हालहाल करून हत्या केलेली असेल हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं। अशाच राक्षसी वृत्तीला वेळीच पायबंद घालायला हवा। 5 वर्षानंतर प्रेमाचे नाटक करूनही जर हा दाऊद शेख असं करतोय तर ती मानसिकता आपल्याला ओळखता यायला हवी व प्रशासनानेही त्या रीतीने इथून पुढे त्या गोष्टी होऊ नयेत, अशा नराधमामध्ये भीती निर्माण होईल अशी शिक्षासुद्धा त्यांना देणं गरजेचं आहे। एक प्रश्न माझ्या मनातसुद्धा पडलेला आहे, तो म्हणजे यशस्वीची त्याने माफी मागितल्यानंतर मोठ्या मनाने यशस्वीने त्याला माफ केलं व त्याच्याशी बोलत होती, पण त्या विकृत मानसिकता असलेल्या नराधमाने म्हणजे दाऊदनेच त्याच्या मनातलं हेतू साध्य करण्यासाठी 5 वर्ष तिच्यावर प्रेमाचं नाटक केलं। म्हणजे एकदाही त्या व्यक्तीच्या मनात 5 वर्षातून प्रेमाचा झरा फुटला नसेल का? म्हणजे किती तो क्रूर व्यक्ती असेल व किती ती क्रूर मानसिकता असेल हे यावरून आपल्या लक्षात येते।
अशा मानसिकतेला प्रशासनाने वेळीच पायबंद घालायला हवा। बाकी या हत्याकांडाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर परत भेटू नवीन एक विषय घेऊन, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।